नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 डिसेंबर 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ज्यावेळी अहंकार नष्ट होतो त्यावेळी आत्मा जागृत होतोय। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट पडल्यानंतर अनेक अवधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात 5 डिसेंबरला अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या हितासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व अमरावतीचे पदाधिकाऱ्यांनी केले नसून राज्य पातळीवर असलेले दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून मोर्चाचे प्रतिनिधित्व केले। या मोर्चात शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत असताना सुद्धा लक्षणीय गर्दी दिसून आली नाही। हे विशेष। सध्या शिवसेना पक्षासारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा 2 गट पडल्याने एकाच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते विखुरले गेल्याचे या मोर्चात दिसून आले। शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 5 डिसेंबरला अमरावती शहरात भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले। नेहरू मैदान येथून 11 वाजता काढण्यात येणारा मोर्चा कार्यकर्त्यांची उपस्थिती नसल्याने आयोजकांकडून उशीर करून दुपारी 1:30 वाजता काढण्यात आला। येथे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयोजक व पदाधिकारी दाखल झाले। हळूहळू काही निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले। राज्यातील दिग्गज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री उपस्थित होणार असल्याने येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला। मोर्चामध्ये आयोजकांनी 500 ट्रॅक्टरची पोलीस विभागाला परवानगी मागितली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली। यावर पोलीस प्रशासनाने आयोजकांना 100 ट्रॅक्टरची परवानगी दिल्यानंतर सुद्धा स्थानिक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आयोजक दुपारी 12 वाजेपर्यंत 25 ट्रॅक्टर जुळवू शकले आणि त्यात ही शेतकऱ्यांच्या हितासाठी मोर्चाचे आयोजन असताना सुद्धा शेतकऱ्यांची उपस्थिती पाहिजे तशी दिसून आली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर ग्रामीण भागातील लक्षणीय उपस्थिती गरजेचे असतानाही काहीच प्रमाणात गर्दी दिसून आली। राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी सुनील वराडे, गणेश रॉयसह इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोबाईलवर संपर्क साधून लवकर नेहरू मैदानावर पोहोचण्याचे आवाहन केले, तर अनेक कार्यकर्ते शेतकऱ्यांना मोर्चास्थळी आणण्यासाठी व्यस्त असलेले दिसून आले। जेव्हा ट्रॅक्टर आणि कार्यकर्त्यांची थोडीफार गर्दी जमू लागली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना नेहरू मैदानावर पाचारण करण्यात आले आणि मोर्चाला दुपारी सुरुवात करण्यात आली।
मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, रोहिणी खडसे ट्रॅक्टरवर विराजमान होऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जयंत पाटील यांनी खुद्द ट्रॅक्टर चालवित जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अनेकांनी शेतकरी हितासाठी घोषणा फलक हाती घेऊन राज्य सरकार विरोधी घोषणा दिल्या. आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या हनुमानगडी शिवमहापुरांसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य मंडपाचे भूमिपूजन 5 डिसेंबरला हजारो महिला शिवहनुमान भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी हनुमानगडी येथे शास्त्रोक्त पूजन, होमपूजन, जलपूजन, मातीपूजन करून विधिवत पूजा अर्चना केली. या दरम्यान शेकडो भाविकांनी घोषणा करीत सर्वांनी मिळून शिवमहापुराण मंडपाच्या भूमिपूजनाला हजेरी लावली. यावेळी आयोजक सुनील राणासह कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केल्या. अमरावती जिल्ह्यात न भूतो न भविष्यती अशा शिवमहापुराण कथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने करण्यात आला असून या कथा वाचन कार्यक्रमाला राष्ट्रीय कथा वाचनकार पंडित प्रदीप मिश्रा उपस्थित राहणार आहे. त्यांच्या मधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे वाचन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला देशभरातून 10 लाख भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. या दरम्यान हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार रवी राणा, खासदार नवनीत रवी राणा, नियोजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या मार्गदर्शनात विविध समिती सदस्य जोमाने कामाला लागले आहे. हनुमानगडी छत्री तलाव रोड येथे 100 एकर परिसरात हा भव्य दिव्य मंडपात 10 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी उभारण्यात येणाऱ्या या मंडप उभारणीचे काम आजपासून जोरात सुरू होणार असून 5 डिसेंबरला दुपारी येथे विधिवत पूजन करून मंडप उभारणी सुरू करण्यात आली. कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी हनुमानगडी धरती मातेचे शास्त्रोक्त पूजन, विधिवत पूजन केले. होम हवन, जलपूजन, मातीपूजन आदि धार्मिक विधी पूर्ण करून घोषणा देण्यात आल्या. और मेरा ये विश्वास है मेरे माताएं बहनों पे, मेरे भाई बंधुओं के पूरा की पूरा मंडप का पूरा की पूरा आकृति बनी मैप है, ऐसा मंडप बनने वाला है. बोलो महाकाली माता की जय, शिव परिवार की जय. खाली बोलूंगा खाली बोलूंगा खाली बोलूंगा खाली बोला खाली. अनिल भैया अग्रवाल कहाँ पे है? अनिल भैया अग्रवाल, अनिल भाई अग्रवाल, अमरावती मंडल अनिल भाई अग्रवाल, चंदू भाई सुजोतिया और सभी पत्रकार भाई बंधु यहाँ पे विराजमान रहो. अनिल भाई अग्रवाल, अनिल भैया अग्रवाल, अरे अनिल चंदू सजोतिया जी आगे में हो ना. आ जाता फोटो आ जाता. पीछे नीचे बैठे तो सबको दिखता है. सर्वांचा एक व्हिडिओ तरी घेऊन घ्या. पब्लिकचा त्यांनी आनंद की आम्ही दिसलो बा. फोटो में आ जाएंगे. दिनेश भाई सेठिया, दिनेश भैया, दिनेश भाई सेठिया कहाँ पे? दिनेश सेठिया जितू भाऊ, दिनेश भैया दोघे दिनेश भाऊ आम्ही तो होना चाहिए.
हाथ वो ढक्कन दो दीदी, दीदी ढक्कन दो दीदी। आरती कर रहा मंडप उभारणी पूजन कार्यक्रमाला श्री शक्ती महाराज, साई राजेश लालजी, साई संतोष कुमार, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, सुनील राणा, नीलकंठ राव कात्रे, दैनिक मंडळचे संपादक अनिल अग्रवाल, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजितिया, पवन जाजोदिया, जयंत वानखडे, अजित जाजोदिया, प्राध्यापक अजय गाळे, अजय मोरिया, कमल किशोर मालानी आदी उपस्थित होते। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकारी, माजी नगरसेविका सुमती ढोके, सुधा तिवारी, ज्योती सेरीसे, जितू दुधाने यांच्यासह अनेकांनी उपस्थितांना संबोधित करून संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली। विविध समित्यांचे गठन करून त्यांना जबाबदारी देण्यात आली। या कार्यक्रमाला जवळपास 10 लाख लोक उपस्थित राहणार असून कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी जवळपास 10,000 स्वयंसेवक तत्परतेने सेवा देणार आहेत। या दरम्यान श्री शक्ती महाराज कार्यक्रमाचे आयोजक सुनील राणासह अनेकांनी आमच्या सिटी न्यूजकडे कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली। सह युवा स्वाभिमान पक्षांच्या वतीने पहिल्यांदाच भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि छत्री तलावाच्या समोरील असलेल्या हनुमान गडीवर या ठिकाणी 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान भव्य कथा वाचन सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी आता सुनील राणासह शक्ती महाराजांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। उत्साहाचं आणि धार्मिकतेचं वातावरण, शेकडो महिला भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि घोषणा देत त्या ठिकाणी अतिशय उत्साहात भूमिपूजन पार पाडण्यात आलेलं आहे। भाऊ, काय सांगाल, काय पूर्वतयारी आणि कार्यक्रमाचं आयोजन कसं? आज या ठिकाणी सर्व साधू संतांच्या सानिध्यामध्ये, शहरांच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या सानिध्यामध्ये, सर्व मातृशक्ती आमचे पूर्ण ह्या महिला शक्तीच्या माध्यमातून आणि यांच्या सर्व आशीर्वादाने या ठिकाणी आज या ठिकाणी भव्य पेंडॉलचं या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं आणि या ठिकाणी इतकं सुंदर पेंडॉलचं आज काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 15 लाख फुटामध्ये ह्या जवळपास साधारणतः पेंडॉल पसरला आहे। हे कथेचं आयोजन माननीय प्रदीपजी मिश्रा यांच्या माध्यमातून होणार आहे, तर त्यामुळे याची तयारी आमची चालू आहे। साधू संतांच्या आशीर्वादानं आज आमचं भूमिपूजन संपन्न झालं। बोलो गौ माता की जय, बोलो महाकाली माता की जय, बोलो शिव महापुराण भगवान की जय, बोलो हनुमानगढ़ी की जय। आज माता महाकाली के आशीर्वाद से और शिव महापुराण के आशीर्वाद से और राणा दंपति के कुल देवी देवताओं के आशीर्वाद से आज राणा दंपति तो है पर राणा दंपतियों के साथ में साधु महात्मा भी है और हमारे अमरावती शहर के हमारी नारी शक्ति, हमारे भाई बंधु, माताएं पिताएं सब आज जो 15 तारीख से शिव महापुराण की कथा होने वाली है, हमारे पंडित श्री जी शिव महापुराण के प्रवक्ता श्री मिश्रा जी, पंडित जी मिश्रा जी, इनके तरफ से जो कथा चालू हो रही है, इनके मुखार इनसे जो कथा चालू हो रही है 15 तारीख से, आज भव्य दिव्य आज कथा का जो मंडप का जो भूमि पूजन हुआ है, ये सभी हमारे नारी शक्तियों के हस्ते, सभी हमारे जितने बाहर गाँव के भगत लोग आए उनके हस्ते और सभी हमारे माँ बहन माताएं पिताओं के हस्ते, आज हमारे सभी साधु महात्माओं के हस्ते और सुनील भाई राणा दंपति के तरफ से, लप्पी सेठ जाजोदिया, पवन सेठ जाजोदिया, ये सभी मिलके, दिनेश भाई सेठिया, कुणाल जी गुप्ता, ये सभी मिलके आज हम लोगों ने यहाँ पे भूमि पूजन का भव्य दिव्य आयोजन किया है। और मुझे विश्वास है, हमारा अमरावती वासियों से तो विश्वास है, भारतवासियों भी विश्वास है और विदर्भ वासियों से भी और महाराष्ट्र से भी ये विश्वास है कि आज हमारे पंडित जी मिश्रा जी की जो मुखार इनसे जो कथा शुरू होने जा रही है 15 तारीख को, उस कथा के आयोजन में कम से कम 20 से 25 लाख पब्लिक होने के चांस है और होंगे, ये मुझे विश्वास है। और पहले दिन की शोभा यात्रा जो निकलने वाली है जिला स्टेडियम से,
उस शोभा यात्रा से मैं ऐलान करता हूँ शक्तिपीठ के तरफ से और हनुमानगढ़ी के तरफ से कि हमारे जितने भी बाहर गाँव के अमरावती शहर के नारी शक्ति है और नारी शक्ति के सर के ऊपर और राणा दंपति के सर के ऊपर ये कलश रहेंगे और इस कलश शोभा यात्रा की शुरुआत होगी और कलश शोभा यात्रा की पूरी सिटी में घूम के हमारे हनुमानगढ़ी पे सती तालाब के कने जो हनुमानगढ़ी है उस पे वहाँ पे आएंगे और उस दिन माता के आशीर्वाद से गणेश पूजन, दीप पूजन और माता का नाम लेके मंगलाचरण से यह शिव महापुराण की कथा हमारे पंडित मिश्रा जी के मुखारविंद से चालू होंगी। और मैं एक ऐलान और करता हूँ, मेरे को कलश यात्रा में बोलने की है ना थोड़ी सी चांस, मैं एक और भी एक अनाउंस करता हूँ। प्रदीप जी मिश्रा जी अगर ऑनलाइन होंगे आप तो मेरी बात आप सुन रहे होंगे और नहीं भी सुन रहे होंगे तो मैं आज मेरे मीडिया को, मैं मेरे अपने परिवार के लोग को मैं कसम डालता हूँ कि ये पॉइंट अभी छोड़ना मत, ये पॉइंट पूरी बताने का है कि जिस समय कथा शुरू होंगी सुनील भाई हमारे को रवि भैया भी मालूम है, रवि भैया भी बोलेंगे, अजय भाई भी बोलेंगे, हमारी भाभी भी बोलेंगे, हमारे खासदार साहब। तो प्रदीप जी मिश्रा जी से हम लोग ये निवेदन करते हैं कि मंगलाचरण का शुरुआत, हम लोग कट्टर हिंदू है और हिंदू रहेंगे और उसके बाद में मंगलाचरण की शुरुआत गौ माता से शुरुआत होगी और 10 मिनट के लिए संभाषण हमारे पंडित कथावाचक पंडित जी मिश्रा जी की तरफ से गौ माता का रोज 10 मिनट के लिए संभाषण रहेगा गौ माता की, क्योंकि हम लोग कट्टर हिंदू है। हमारी गौ माता अगर नहीं बचेंगी तो मैं मेरे तरफ से चैलेंज देता हूँ, मेरी नारी शक्ति की तरफ से, हमारे राणा दंपति की तरफ से, अगर गौ माता कटना बंद नहीं होंगी पूरे भारत देश से तो मेरा चैलेंज है कि अपने देश का उद्धार और विकास नहीं होगा, चाहे कोई भी है। बोलो महाकाली माता की, बोले शंकर भगवान की। अति प्रसन्नता का अवसर है हमारे अम्बा नगरी को कि हमारे रवि भाऊ राणा, हमारी भाभी जी नवनीत राणा जी ने जो अथक प्रयास करा था, उनकी कामना थी, भावना थी कि हमारे अम्बा नगरी में शिव कथा आयोजित हो। हमारे आदरणीय प्रदीप मिश्रा जी ने हमारा निमंत्रण स्वीकार किया। हम सभी अम्बा नगरी वाले उनके आभारी हैं। अभी मिल के हम सबको शिव भक्ति में लीन होना है और इससे ही हमारे देश का विकास होगा, धर्म का प्रचार प्रसार बढ़ेगा, गौ माता के संदर्भ में हमारी जागरूकता बढ़ेगी, हम सबकी भक्ति बढ़ेगी, शिव जी के लिए, माँ पार्वती के लिए, भगवान गणेश के लिए, कार्तिकेय के लिए हमारी सद्भावना बढ़ेगी एवं राणा परिवार की जो ये अथक प्रयास है, कामना है, हम सभी अम्बा नगरी वासी लेकिन इर्द गिर्द के जितने भी जिले हैं जहाँ जहाँ से भक्तगण पधारेंगे उनका स्वागत सत्कार करेंगे और हम सब की यही प्रार्थना भी भगवान शिव जी के श्री चरणों में रहेगी कि हमारे रवि भाऊ राणा एवं हमारी भाभी नवनीत राणा जी ऐसे ही इस सेवा क्षेत्र में, राजनीति में आगे बढ़ते रहें, हमारे अम्बा नगर का नाम और ऊंचा होता रहे। हम सब की सद्भावनाएं, आशीर्वाद पूरे नगर की, पूरे जिले की उनके साथ है। भगवान शिव जी की कृपा से विश्वास है ये कथा का आयोजन बहुत बढ़िया होगा ही। और हमारे हनुमान जी महाराज भी यहाँ जो स्थापित हो रहे हैं ये केवल हमारे क्षेत्र के लिए नहीं है, पूरे भारत के लिए है और जन जन को हम लोग पूरे भारत में, मैं भी प्रयास करूंगा जहाँ जहाँ मेरी कथाएं होंगी। अभी वर्तमान में मेरी 18 तारीख से सूरत में कथा हो रही है दिसंबर से, वहाँ भी सबको निमंत्रण दूंगा कि जैसे हमारे हनुमान जी महाराज जब यहाँ विराजमान हो जाएंगे, आप सभी आइए, हनुमान जी महाराज का दर्शन पाइए, खूब खूब आशीर्वाद पाइए। बहुत खुशी, धन्यवाद। जय जय शिवधारा। सौ ज्योतिताई सैरीसे युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आज इथे महाशिवपुराण प्रदीपजी मिश्रा यांच्या भागवत कथेसाठी मंडप भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। माननीय खासदार नवनीतजी राणा तसेच माननीय आमदार रविभाऊ राणा आणि हनुमानगढी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 15ला खूप मोठी भव्य दिव्य महिलांची कलश यात्रा निघणार आहे जिल्हा स्टेडियमवरून, जिल्हा स्टेडियमपासून तर हनुमानगढीपर्यंत इथपर्यंत ती कलश यात्रा राहणार आहे आणि त्या कलश यात्रेचं महत्त्व एवढं मोठं राहणार आहे की ते महाराज सुद्धा त्या कलश यात्रेत विराजमान असणार आहे रथावर आणि मागे काही झाकिया असतील, काही रथ असतील, काही दिंड्या असतील आणि सर्व महिला
एका लाईनमध्ये एका ऑरेंज कलरच्या साडीमध्ये एक भव्य दिव्य महादेवाचं नाव घेऊन महादेवाचं तीर्थ त्या कलशामध्ये टाकून सर्व कलश यात्रेला निघणार आहे. आणि हा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपल्या अमरावती शहराचा, अमरावती जिल्ह्यातल्या सर्व लोकांच्या वतीने व्यवस्थित पार पाडणार आहे. एवढंच सांगते मी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हमारे अमरावती वाले वासियों का आज से इतना जोश है, ऐसा लग रहा है कि आज साक्षात केदारनाथ में आए हम. ये भूमि पर जो महादेव जी का आगमन हो रहा है, वो ऐसा लग रहा है कि साक्षात शिव शंकर भगवान यहाँ पे पधारने वाले हैं. हर हर महादेव. रवि राणा और नवनीत भाभी ने जो ये कथा का आयोजन करवाया हुआ है अमरावती की भूमि पर, आज ये भूमि पूजन का दिवस था, लेकिन अमरावती का पूरे कोने कोने से लेडीजें आई थी और पूरी भूमि इतनी आनंदित हो उठी है. हम यहाँ पे खड़े इतना अच्छा अनुभव कर रहे हैं जिसका हम बयान नहीं कर सकते हैं. और कहते हैं एक लोटा जल सारे समस्या का हल. तो बस इसी धारणा पे पूरी अमरावती वासी यहाँ जमा हो रहे हैं और आगे भी होते रहेंगे. बहुत ही मंगलमय समय आया है हमारे अमरावती वासियों के लिए. तो श्री शिवाय हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हमारे खासदार रवि राणा भाऊ और हमारी सबसे प्रिय भाभी नवनीत राणा जी ने आज हमारे लिए इतना शुभ अवसर लाके दे दिया. हम कब से सोचते थे कि प्रदीप मिश्रा जी हमारे अमरावती शहर में आए और कथा करवाए. आज यहाँ का भूमि पूजन हुआ है और भूमि पूजन होते हुए हमें इतना आनंदित हो रहा है कि बस अब कुछ ही दिन बचे, तैयारी जोर शोर से चालू हुई है. और जो प्रदीप मिश्रा जी हमारे माननीय गुरुदेव हैं, उन्होंने हमसे कहा है कि एक लोटा जल सारी समस्याओं का हल. और आज उनने सारे संसार में इतनी अच्छी एक लहर उठा दी है. शिव जी की पूजा जगह जगह हो रही है. जो मंदिर पे कई जगह से जल नहीं चढ़ता था, आज वहाँ हर रोज़ भगवान भोलेनाथ की पूजा आरती हो रही है. ये एक आनंद का विषय है. और आज हमारी अमरावती भी इतनी धन्य हो जाएंगी. माँ अम्बा की नगरी में अम्बा शिव पुराण चालू होने जा रही है, इसलिए हम बहुत आनंदित हैं और इसी प्रकार आगे और आयोजित होते रहे. अमरावती शहरातील विद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्यामध्ये HIV ची जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली. ही रॅली पुढे रेल्वे स्टेशन, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इरविन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्य डॉक्टर प्रदीप निरवणे, डॉक्टर प्रदीप हेडाव यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शहरातील महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या रॅलीमध्ये 1500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून HIV जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या. अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय खासगी महाविद्यालयात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खासगी रुग्णालय, 9 लैंगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खासगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य HIV साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्यामध्ये HIV ची जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर गोविंद कासट, IMAचे अध्यक्ष डॉक्टर अश्विनी कुमार देशमुख, सचिव डॉक्टर भूपेश भोन, स्त्रीरोग संघटनेच्या डॉक्टर सुयोगा पानट, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉक्टर रघुनाथ वाडेकर, विद्या तायडे, हेमंत, डॉक्टर संदीप दानखडे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये झेंडी दाखवण्यात आली.
या रॅलीमध्ये शहरातील महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। या रॅलीमध्ये 1500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून HIV जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या। रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली। ही रॅली पुढे रेल्वे स्टेशन, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इरविन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्य डॉक्टर प्रदीप निरवणे, डॉक्टर संदीप हेडाव यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार म्हणून राज्यातील अनेक क्षेत्रातील नामवंतांची निवड केली असून येणाऱ्या 9 डिसेंबरला राज्यातील 5 महिलांना कर्तृत्ववान स्त्री शक्ती सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात येत आहे। यावर्षी IAS विनीता सिंगल, संगीत गायन क्षेत्रातून वैशाली माडे, क्रीडा क्षेत्रात रेश्मा पुणेकर, तर उद्योग क्षेत्रात स्नेहल लोंढे आणि महिला शेतकरी म्हणून ज्योती देशमुख यांची निवड करण्यात आली असून सर्व कर्तृत्ववान स्त्री शक्तींना पुरस्कार वितरण केला जाणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस करणार असून राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक संतोष महात्मे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली। राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने स्त्री शक्ती पुरस्कारचं आयोजन दिनांक 9 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ह्या सोहळ्याकरता हा जो पुरस्कार जो आहे कर्तृत्ववान स्त्रियांचा माननीय महामहिम रमेशजी बैसाहेब, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, त्याचप्रमाणे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। ह्या सोहळ्याकरता आपल्या इथले माजी पालकमंत्री तथा विधान परिषद आमदार प्रवीण भाऊ पोटे, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री विधानसभा आमदार तिवसा मतदारसंघ माननीय यशोमतीताई ठाकूर, आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तमामा भरणे, सुरेखाताई ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। या पुरस्कार वितरण सोहळा याच्यामध्ये यावर्षीचा पुरस्कार जो आहे तो आपण राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विनीताताई सिंगल यांना प्रशासनामध्ये आपण पुरस्कार देतो आहे। कला क्षेत्रामध्ये ज्यांनी ठसा उमटवलेला आहे, सिंगर म्हणून आपल्या वैशालीताई माडे यांना आपण यावर्षीचा पुरस्कार सन्मानित करणार आहे। ज्या उद्योग क्षेत्रामध्ये स्नेहल लोंढे, त्या क्रीडा क्षेत्रामध्ये आपला सुरेखा आपला पुणेकर रेश्मा पुणेकर, त्याचप्रमाणे ज्योतिताई देशमुख यांना महिला शेतकरी म्हणून आपण पुरस्काराने सन्मानित करणार। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती ग्रामीण जिल्ह्यात बंद दुकानाच्या शटर वाकवून चोरी करण्याच्या घटना वाढत असल्याने यावर आळा बसावा व चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपास मोहीम राबवण्याचे आदेश दिले असता ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला चोरट्यांचा तपास लावण्यात यश प्राप्त झाले। पथकाने CCTV कॅमेऱ्याची पाहणी करून बंद दुकानाचे शटर वाकवून चोरी करणारी टोळीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले। चोरट्याने MP वरुड अकोलासह भातकुली शहरातील 3 दुकानातील चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। अमरावती ग्रामीण भागात अनेक पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी दुकाने घरफोडी करून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिक त्रस्त होते। यात खोलापुरी पोलीस स्टेशन, येवदा पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहे। याच गुन्ह्याच्या तपासात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक असताना त्यांनी तपास केलेल्या CCTV कॅमेऱ्यात चोरट्यांची ओळख पटवून मुख्य चोरट्यांच्या दिशेने वळले।
या प्रकरणात पोलिसांनी इंदोर, मध्य प्रदेश राहणारा 40 वर्षीय आरोपी नवल सिंग, जुवान सिंग भुरिया, मध्य प्रदेश इंदोर राहणारा 40 वर्षीय वीरेंद्र शोभाराम नागेश्वर, तर मध्य प्रदेश नेपानगर, बुरहानपूर मध्य प्रदेश राहणारा 36 वर्षीय आरोपी रामकिसन बुन्सी शिलवेकर सह गोलखेडा नेपाळनगर राहणारा 32 वर्षीय आरोपी राजू रामदिल जांभेकर या आरोपींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमधील इसमाची गोपनीयरित्या विचारपूस केली असता एक इसम हा नवल सिंग, जुवान सिंग भुरिया असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने आपल्या 3 साथीदार असलेले वीरेंद्र शोभाराम नागेश्वर, रामकिसन मुन्सी शिवलेकर, राजू रामदिल जांभेकर यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी 2 दुचाकी खंडवा मध्य प्रदेश येथून चोरी करून दुचाकीच्या साहाय्याने अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून त्यांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश करून गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी अमरावती शहरात भातकुली येथे 3 दुकाने फोडल्याचे सांगितले. या आरोपी विरुद्ध कोतवाली खंडवा पोलीस स्टेशन, पिपलोद खंडवा पोलीस स्टेशन मध्य प्रदेश येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे आहेत. आरोपी वरुड तसेच अकोला जिल्ह्यात सुद्धा चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, सुधीर बावने, निलेश डांगारे, अमोल केंद्रे, सागर धापड, रितेश वानखडे, संजय गेठे यांनी केली. अकोला जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या एका व्यावसायिकाचे 3 ट्रॅक्टर जप्त करून मालकाला ताब्यात घेतले. पीडितेकडून गृहमंत्र्यांच्या नावाने 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने प्रधानमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे लिखित तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने पीडितेने 5 पोलीस कर्मचारी विरुद्ध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील तक्रारदाराचे जबाब सोमवारी नोंदवण्यात आले. गेल्या 2021 मध्ये स्थानिक विजय ट्रान्सपोर्ट ऑपरेटर अब्दुल वसीम अब्दुल कदीर यांनी कलम 156 अंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सन 2021 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहतुकीतून 4 ट्रक जप्त करून त्याला जबरदस्तीने कोंडून ठेवले होते असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याच्या बदल्यात तत्कालीन गृहमंत्र्याच्या नावावर 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अब्दुल वसीम यांनी प्रकरणाची लेखी तक्रार देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षककडे केली होती. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे दोषीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखविण्याच्या आधीच देण्यात यावीत. या याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान तक्रारीदाराची वकील एक नशीब शेख यांच्या उपस्थितीत सोमवारी मुख्य न्यायमूर्ती शीतल बागड यांच्या न्यायालयात तक्रारदाराचे अंतिम मान्य नोंदविण्यात आले. फिर्यादी अब्दुल वसीम अब्दुल कदीर यांनी दाखल केलेल्या याचिकेत तत्कालीन पोलीस कर्मचारी विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात 4 डिसेंबर सोमवारी मुख्य दंड अधिकारी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने या घटनेतील पीडित तक्रारदाराचे जबाब नोंदविले. न्यायाधीशांनी तक्रारदाराच्या वकिलाला घटनेतील प्रमुख साक्षीदारांना पुढील तारखेला हजर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी तक्रारदारांनी न्यायालयासाठी 2021 मध्ये न्यायालयीन याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर या प्रकरणी सुनावणी सुरू होती. न्यायालयाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या माहितीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने यावर्षी सर्व कर्मचाऱ्यांना आकृतीबंध समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेत देण्यात यावे. आकृतीबंध समाविष्ट होण्यास विलंब होत असल्यास तोपर्यंत किमान 20,000 मासिक वेतन देण्यात यावे. अशा विविध मागण्या घेऊन टप्प्याटप्प्याने संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या 3ऱ्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्र संघटनेच्या वतीने प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याच्या निर्णयावरून गेल्या 15 वर्षापासून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व जिल्ह्यात या ना त्या कारणाने वादग्रस्त व्यक्तिमत्व आमदार हरीश पिंपळे यांनी सत्तेत असून सुद्धा संगणक परिचालकांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला नाही. म्हणून संघटनेच्या वतीने त्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आमदार हरीश पिंपळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून प्रकरण निकामी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र लबाडाचं निमंत्रण जेवल्यानंतरच खरं अशा आश्वासनाच्या प्रतिक्रिया उपस्थित आंदोलकांमध्ये उमटल्या होत्या. संगणक परिचालक संघटनेचा विजय असो. संगणक परिचालक संघटनेचा विजय असो. संघटनेचा विजय असो. संगणक परिचालक संघटनेचा विजय असो. संघटनेचा विजय असो. आवाज कुणाचा? संगणक परिचालकांचा. आज दिनांक 4/12/2023 रोजी मूर्तिजापूरचे आमदार श्री हरीशभाऊ पिंपळे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले. आमची प्रमुख मागणी यावरकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधामध्ये समावेश करणे आणि आकृतीबंदीला जर वेळ लागत असेल तर किमान वेतनानुसार 20,000 मानधन मिळणे या दोन प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधानसभा सदस्य यांच्या घरासमोर धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. हा आंदोलनाचा तिसरा टप्पा असून येत्या 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा करण्यात येणार आहे. संगणक परिचालक संघटनेचा विजय असो. परिचालक संघटनेचा विजय असो. संगणक परिचालक संघटनेचा विजय असो. कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे. कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर दिनांक 11 डिसेंबर रोजी धडक मोर्चाचा इशारा सुद्धा या प्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष आंबुलकर, तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, मनीष खिरेकर, इम्रान खान, शरद कळम, अनुप इंगळे, रोशन ठोकळ यासह मोठ्या संख्येने कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आसेगाव बाजार येथील नागरिकांना प्रशासनाने जागा नियमाकुल करून न दिल्याने अनेक नागरिक शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित होते. त्यामुळे जागा नियमाकुल करून देणे, स्वमालकीचा नमुना 8अ देण्यात यावा ही मागणी घेऊन आसेगाव बाजार येथील रहिवासी नागरिकांनी अकोट पंचायत समिती समोर 1 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर आश्वासने मिळाल्याने उपोषण रद्द करण्यात आले. ग्रामपंचायत आसेगाव बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला या गावातील दलित व पीडित लोकांची जागा नियमाकुल करून स्वमालकीचा नमुना 8अ देण्यात यावा. 30 ते 40 वर्षापासून येथे नागरिक वास्तव्य करीत आहे व आपल्या ग्रामपंचायतकडे घर टॅक्स सुद्धा भरणा करीत आहे. परंतु आजपर्यंत जागा नियमाकुल झाली नाही व या पीडित लोकांना राहण्यासाठी व्यवस्थित घरे नाही. रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेपासून हे लोक वंचित राहत आहेत. तरी कोणतेही कारण नसताना नियमाकुलची अट लादण्यात आली आहे. तेव्हा गट नंबर 383 ही जागा जिल्हा परिषद अकोला यांच्या मालकीची असून ही जागा बाजार भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली. ग्रामपंचायत आसेगाव बाजार यांनी रहिवासी नागरिकांना दिनांक 16 जुलै 2021 रोजी ठरावाचे पत्र दिले आहे की आसेगाव बाजार येथील आठवडी बाजार हा अतिशय लहान प्रमाणात भरत असल्यामुळे अतिक्रमण धारकांना जागा नियमाकुल करण्यास ग्रामपंचायत पदाधिकारी यांची काहीही हरकत नाही. परंतु ग्रामसेवक भदे हे व विस्तार अधिकारी नागे पंचायत समिती अकोट कडून आमची अडवणूक होत आहे करिता आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे असे निवेदनात म्हटले आहे. या उपोषण मंडपाला मदनसिंग भवरे गट विस्तार अधिकारी व JP नागे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व पंजाब पाच पाटील यांच्यासह ती जागा जिल्हा परिषदच्या मालकीची असल्यामुळे उपोषणासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र दिले असून नंतर ती जिल्हा परिषदच्या मालकीच्या जागेमध्ये राहतात. त्यास नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव परवानगी द्यावी. जिल्हा परिषद मालकीची नाहरकत जर मिळाली तर नियमाकुल प्रस्ताव शक्ती प्रभुत्व समितीकडे सादर करून त्यांना घरकुलचा लाभ देता येईल अशा पत्र देऊन उपोषणाची सांगता केली. संदीप वासुदेव धंडे 383 मधून राहणार तरी आपल्या त्या जागेवर 383 जागेवर शेततळं आणि एक प्रौढ अंगणवाडी जिल्हा परिषदच्या जागेवर झालेले कामं हे शिवाजी गेट, त्याच्यानंतर दवाखाना एक हे आणि तरी ह्या लाभार्थ्याला लाईट बिल, लाईन मीटर, घरपट्टी टॅक्स भरत आहेत हे लोक. तरीही यायले शौचालय बांधलेलं आहे, तिथं सरकारी शौचालय दिलेलं आहे ह्या ग्रामपंचायतीनं. तरीही आम्हाला घरकुल बांधण्याची परमिशन तुम्ही ह्या आणा म्हणते NOC आणा जिल्हा परिषदची. त्या तयासाठी साहेब जिल्हा परिषदची NOC त्यांना घेतलेली आहे काय
आम्ही त्याला म्हणतो की आम्हाला एनओसी दाखवा द्यायची, तर ते दाखवायला तयार नाही. आम्ही माहितीचा त्याच्यात अधिकार टाकलेला आहे. त्याच्यात त्या माहितीमध्ये त्यानं तलावाचा उल्लेख केला नाही आहे, अंगणवाडीचा उल्लेख केला नाही आहे, गेटचा उल्लेख केला नाही आहे, आणि पाणी ते जे पाणी तपासतात हवामान केंद्र त्याचा उल्लेख केला नाही आहे. हे कामं करू शकतात, पण ह्या गरीब लोकाईले त्याला गरीब लोकाईला नमुना आठ देऊ शकत नाही. हे अशी परिशासन हे मूर्ख झालेले आहेत हे लोक. आणि मी 4 दिवसापासून अति उपोषण करत आहो. माझ्या लेकरा बाकराईला घेऊन आम्हाला उपोषण करून राहिलो. तरी हे लोक माझ्यापाशी असे भेटायला पण नाही येऊन राहिले कर्मचारी. सांगा आम्ही काय करावं? चार दिवस ती बसेला 4 दिवसापासून, आता 5वा दिवस उद्याचा 5वा दिवस निघणार आम्हाला. जर काही मला जर कमी जास्त जर झालं माझ्या जीवाला तर हे शासन जबाबदार राहील त्याला. बस. अनिता संदीप दांडे अतिशय उपोषणाला बसलेली आहे. जर माझ्या माणसाला कमी जास्त झालं तर याचं जबाबदार शासन राहणार. दादाबाई सुखदेवराव पाखरे, मी बदरात येऊन बसेल हाव 40 वर्षापासून. आशेगाव बाजार अजून कोणी आमच्या अथरोगो आले नाही. घरकुल भेटलं नाही, ना जागा नाही, घरदार पडेल आहे सारं. अंधारा याच्यात झोपतो उपेशनासाठी बसेला 4 दिवसापासून. आजी किती वर्ष झाले घरकुल नाही मिळालं? 40 वर्ष होऊन राहिले. बरं, त्या उपोषणाला किती दिवस झाले? 4 दिवस झाले. बरं, आतापर्यंत इथं कोणी अधिकारी पोचलं काय? कोणीच नाही आलं. बरं, आता ती नेमकी मागणी काय आहे? मला घरकुल पाहिजे, बरं जागा बरं पाहिजे, बरं बांधून पाहिजे. आम्ही गरीब माणसं काय करा, म्हातारी माणसं अंगावून वारं जायलाय अति म्हणून येऊन बसली. काय करा आम्ही? कोणी काही लोट घेऊन नाही राहिलं आमच्या आलं नाही म्हटलं, कोणी लोट नाही घेऊन राहिलं. काय करा? उपेशन बसलं आमचा भाषा वाया. उपाशी तापाशी कालपासून काहीच नाही आमच्या पोटाईंदी. मरून राहिलो आम्ही 4 दिवसापासून. कोणीच नाही घेऊन राहिलं. के काय करा आम्ही? कोणाजवळ जावा आम्ही? कोणी येऊन नाही राहिलं. इकडून कुत्र्या तिकडून डुकरात आम्हाला चिलटे असतात, अंगार काही नाही. यावेळी सुदाम रामजी तायडे, वासुदेव सदाशिव धांडे, रत्नाबाई बाबूराव शिरसाट, भारत महादेव दामोदर यासह एकूण 8 सदस्यांचा सहभाग लाभला.